नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचे असे 15 प्रश्न पाहणार आहोत, जे मागील TET परीक्षामध्ये विचारण्यात आले. त्याचा आपण सराव करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या TET परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चला, कुठलाही वेळ वाया न घालवता आपल्या सिरीजला सुरुवात करू. त्यातला मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे, शब्दाच्या जाती ओळखा. अ, ब, ब, अरे रे. शब्दयोगी अव्यय, उभयनिय अव्यय, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी अव्यय. चला मित्रांनो, तुम्हाला 10 सेकंद देण्यात येतील. तर उत्तर आहे मित्रांनो केवळ प्रयोगी. आपला दुसरा प्रश्न आहे, क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. याचं उत्तर आहे तत्पुरुष समास. तर उत्तर आहे मित्रांनो तत्पुरुष समास. नेक्स्ट प्रश्न, खालील शब्दातील काळ ओळखा. सर्व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ, वरीलपैकी सर्व. चला मित्रांनो, तुम्हाला 10 सेकंदाचा टाइम देण्यात येईल. याचं उत्तर आहे मित्रांनो रीती वर्तमान काळ. नेक्स्ट प्रश्न, जेव्हा त्यांनी परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला. या वाक्यातील गौण वाक्य ओळखा. जेव्हा त्याने परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला. दोन्ही वाक्य गौण, दोन्ही वाक्य प्रधान. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पहा, जेव्हा त्याने परीक्षा दिली तेव्हा तो पास झाला. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो आपला 5 नंबरचा प्रश्न, मी वेळेत गेलो म्हणून तो भेटला. या वाक्यातील उभयनिय अव्ययाचा प्रकार ओळखा. काय मित्रांनो, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक, विकल्पबोधक, समुच्चयबोधक. तुम्हाला 10 सेकंद देण्यात येतील मित्रांनो, फटाफट याचा आन्सर पहा. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा परिणामबोधक. नेक्स्ट प्रश्न, 6 लोकांनी आपणहून श्रमदान केले. या वाक्यातील आपण या सर्वनामाचे प्रकार ओळखा. पहा मित्रांनो, अनुसंबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, सर्वनामपद, सर्वनाम. याचं उत्तर आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम. चला 7 नंबरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंचमी. नेक्स्ट प्रश्न, अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. अनाथ. चला मित्रांनो, त्याचं उत्तर आहे मित्रांनो पोरका. वारंवार हा शब्द कोणत्या विशेषणाचे अव्यय आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो आवृत्तीदर्शक. चला 10 नंबरचा प्रश्न, पैशापेक्षा माणूस मोठा. या वाक्यातील पेक्षा या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे पेक्षा? हा मित्रांनो अंडरलाईन केलेला शब्द पहा पेक्षा. याचं सांगायचं कोणता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. व्यतिरेकवाचक, गतिवाचक, तुलनावाचक, कालवाचक. चला मित्रांनो 10 सेकंद तुमच्यापाशी. याचं उत्तर आहे मित्रांनो तुलनावाचक. चला नेक्स्ट प्रश्न, राजा घोड्यावर बसून निघाला. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा.
मित्रांनो या घोड्यावर याला अधोरेखित केलेलं आहे. याचं सामान्य रूप ओळखायचं आहे. काय याचं सामान्य रूप? घोडा, घोडी, घोड्या, घोडे. तर मित्रांनो याचं सामान्य रूप आहे घोड्या. 3 नंबरचा ऑप्शन मित्रांनो घोड्या. चला नेक्स्ट प्रश्न. दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामाजिक शब्दाचा आहे? काय मित्रांनो दोनदा जन्मलेला द्वित आहे का? द्वित आहे मित्रांनो. हे टायपिंग करताना थोडी मिस्टेक झाली. द्वित आहे ते. अग्रज, अनुज का द्विज? तर मित्रांनो याचं उत्तर आहे द्विज. कारण तो दोनदा जन्मलेला असतो. पण त्याचा सामाजिक शब्द आहे द्विज, म्हणजे दोनदा जन्मलेला. तेरा नंबरचा प्रश्न मित्रांनो. अबब किती मोठा साप आहे? या वाक्यातील अबब हा काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय, उभयनिय अव्यय, क्रियाविशेषण, क्रियापद. काय आहे मित्रांनो अबब? हे मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय. नेक्स्ट प्रश्न. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, आकर्मक भावी प्रयोग, सकर्मक भावी प्रयोग. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सकर्मक भावी प्रयोग. चला नेक्स्ट प्रश्न. दिवसभर हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण प्रकारात येईल? कालदर्शक क्रियाविशेषण, सातत्यदर्शक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, वरील सर्व चूक. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा सातत्यदर्शक क्रियाविशेषण. हे होते मित्रांनो आपले आजचे 15 प्रश्न. तर तुम्हाला मित्रांनो हे 15 प्रश्न कसे वाटले हे खाली कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर त्यासाठी खाली कमेंट करा. आणि तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जय हिंद.